नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मग आज आपण महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा जो पेपर आहे त्याचा आज आपण इथे डिटेल ॲनालिसिस घेणार आहोत। आपण हा पार्ट 2 घेणार आहोत। पार्ट 1 ऑलरेडी आपण काय केलेला अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 50 पर्यंत आपण काय केलेले क्वेश्चन टू क्वेश्चन आपण त्याचं डिटेल मध्ये ॲनालिसिस घेतलेला आहे। ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आज आपण व्हिडिओ 2 कंटिन्यू करणार आहे। 50 च्या पुढून जे क्वेश्चन असतील ते आपण इथे घेणार आहोत। ठीक आहे, बघ आपण इथे ज्यांनी मागचा लेक्चर बघितला आहे त्यांना माहिती आहे आपण इथे फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर असं नाही घेतोय, तर आपण त्याच्यामधला जो टॉपिक आहे त्याचा डिटेल ॲनालिसिस घेतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पुढे कधीही त्या टॉपिकवरती क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचं आन्सर देता यावं। चलो आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। ठीक आहे, बघा 51वा प्रश्न आहे, लहान शहरांच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती डॅश डॅश असू शकते। आता तुम्हाला इथं माहिती काय असणं गरजेचं आहे बघा, नगर क्षेत्र समिती। आता नगर क्षेत्र समिती त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, टाउन एरिया कमिटी। ठीक आहे, टाउन एरिया कमिटी आपण असं म्हणत असतो। ठीक आहे, मग आता आपण क्वेश्चन बघायच्या आधी तुम्हाला टाउन एरिया कमिटी काय असतं हे माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आधी आपण एक्सप्लेनेशन इथे घेऊया। ठीक आहे, चलो बघा आता हे टाउन एरिया कमिटी म्हणजे नगर क्षेत्र समिती काय असते, याची आता कशासाठी स्थापन केली जाते, तर लहान शहरांचे प्रशासन चालवण्याकरिता। ठीक आहे, हे मराठीमध्ये तुम्ही वाचू नका, मी तुम्हाला सांगते ते ऐका। ठीक आहे, बघा लहान शहरांचं प्रशासन चालवण्याकरिता ही स्थापन केली जाते। आता ही काय असते, नगरपालिकेप्रमाणेच असते, परंतु पूर्ण नगरपालिका असते का, तर नाही, त्याला काय म्हणतो आपण, अर्धनगरपालिका प्राधिकरण म्हणतो। तर आपण त्याला असं का म्हणतो, तर त्याच्याकडे काय असतात, मर्यादित स्वरूपाची कामं सोपवली असतात, जसे की सांडपाणी, रस्ते, रस्त्यावरील दिवाबत्ती अशी त्यांच्याकडे मर्यादित स्वरूपाची कामं असतात, म्हणून त्यांना आपण अर्धनगरपालिका प्राधिकरण असं म्हणत असतो। बघा आता यांची स्थापना कशी केली जाते, तर राज्य विधिमंडळ याच्यासाठी सेपरेट स्वतंत्र कायदा करतं आणि त्याच कायद्याने त्याची रचना, कार्य किंवा इतर त्याचे विषय आहेत ते निश्चित केलेले असतात। ठीक आहे, आता तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू नका काय म्हणते ते, मी सांगते त्याच्याकडे लक्ष द्या। आता कारण तुमचा क्वेश्चन इथे नाहीये, तुमचा क्वेश्चन इथे आहे। त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला आहे, तर याच्यामध्ये बघा कशा टाईपचे सदस्य असतात या समितीमध्ये, बघा सर्व निर्वाचित सदस्य असू शकतात, एकतर सगळेच्या सगळे इलेक्टेड असू शकतात। ठीक आहे, सगळेच्या सगळे इलेक्टेड असू शकतात, किंवा सगळेच्या सगळे सरकारद्वारे नामनिर्देशित असू शकतात, किंवा ते काय असू शकतात, अंशतः निर्वाचित असू शकतात, किंवा अंशतः नामनिर्देशित असू शकतात म्हणजे दोन्ही गोष्टी असू शकतात, एकतर ते टोटली इलेक्टेड असतील, एकतर ते टोटली सरकारद्वारे नॉमिनेटेड असतील, किंवा एकतर ते अंशतः निर्वाचित असू शकतील किंवा अंशतः नामनिर्देशित असतील। म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे, प्रश्नाकडे येऊयात आपण, तुम्हाला आयडिया येईल। ठीक आहे, मग क्वेश्चन बघूयात आपण, तर लहान शहरांच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती काय असू शकते, आताच आपण बघितलं काय असू शकते, एकतर ती पूर्णपणे निवडलेली असू शकते। ठीक आहे, एकतर पूर्णपणे ती इलेक्टेड असू शकते, किंवा राज्य सरकारद्वारे ती पूर्णपणे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सुद्धा असू शकते, किंवा ती अंशतः निवडलेली असू शकते, किंवा अंशतः नामनिर्देशित असू शकते। म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे, वरीलपैकी सर्व हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे। ठीक आहे, आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया। ठीक आहे, बघा सार्वजनिक निवडणुकानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तत्वदच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हाच असतो। आता प्रश्न सोपा आहे, इथे तुम्हाला डायरेक्ट उत्तर आलं असेल। ठीक आहे, उत्तर काय असणार आहे, हे सरपंच असणार आहे। आपण एकदा त्याचं एक्सप्लेनेशन इथे बघून घेऊयात। आता जे ग्रामसभेच्या बैठका किंवा आपले ग्रामपंचायत वगैरे असते त्याच्याबद्दलचे काही नियम आहेत ते आपण इथे बघून घेऊयात। ठीक आहे, प्रत्येक वर्षात कमीत कमी काय 4 ग्रामसभा घेणं गरजेचं असतं। किती 4 ग्रामसभा घेणं आवश्यक असतं, 2 सभा दरम्यान 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे। ठीक आहे, दुसरं काय आहे, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार सरपंचाचा असतो। झालं क्लिअर, इथेच प्रश्न तुम्हाला विचारलेला होता। त्याच्या गैरहजेरीत कोण येतं, तर उपसरपंच। नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मे बी असा असू शकतो। ठीक आहे, सरपंचांच्या ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचा अध्यक्ष, सरपंच ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचा काय असतो, तर अध्यक्ष असतो। मग कोणती सभा असू त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे, तर सरपंच असणार आहे। सरपंचाच्या गैरहजेरीत कोण असेल, उपसरपंच असेल। आणि समजा सरपंच उपसरपंचही नसेल तर दोघेही गैरहजर असतील तर काय असणार आहे, त्या सभेत उपस्थित असलेला सर्वात ज्येष्ठ जो ग्रामपंचायतीचा सदस्य असेल त्याला अध्यक्ष बनवलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन इथे सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आय होप इथपर्यंत क्लिअर असेल। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात। ठीक आहे,
बघा, आपण जिथे जास्त एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे घेऊयात, जिथे आपण फास्ट घेता येतील गोष्टी तिथे घेऊयात, जेणेकरून तुमचा सुद्धा वेळ वाचला पाहिजे. ठीक आहे, चलो. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅश डॅश नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. ठीक आहे, आता बघा, राज्यपालावरती नेहमी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये त्यांच्या आर्टिकल्सवरती क्वेश्चन असतात. म्हणजे राज्यपालाशी रिलेटेड जेवढे आर्टिकल आहेत ते तुम्हाला पाठ करायचेच आहेत. पण कधी कधी काय होतं, आपण पाठ केलेलं असतं आणि विसरतं. मग अशा वेळी ट्रिक लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आपण इथे ट्रिक बघूयात राज्यपालाचे आर्टिकल लक्षात ठेवण्यासाठी. बघा, राजा का नाक योग से साफ. आता ही ट्रिक कशी आहे आपण इथे एकदा बघून घेऊयात. ठीक आहे, चलो. मग काय म्हटलेलं आहे, राजा का नाक योग से साफ. आता राजावरून काय येईल तुमचं आर्टिकल 153. त्याचं काय असणार, राज्यपालाचे पद. ठीक आहे, क वर्ण राजा का वरून काय, कार्यकारी सत्ता. कार्यकारी सत्तासाठी आर्टिकल काय असणार आहे, 154. नाक वरून काय असणार आहे, तर नियुक्तीवरून 155. क वरून काय, तर राज्यपालाचा कार्यकाल तुमचं काय असणार आहे, 56. 157. योग वरून काय, योग्यतावरून कलम किती, 157. आणि बघा, से वरून काय, 158 आर्टिकल, तर राज्यपालाची सेवा वरून काय, सेवा. ठीक आहे, सेवा. आणि साफ वरून काय, तर शपथ. आणि हे किती असणार आहे, कलम 159. म्हणजे इथून पुढे तुम्हाला कुठलंही कलम विचारलं राज्यपालाचं तर आय होप तुमच्या लक्षात राहील, राजा का नाक योग से साफ. आता बघू आपण इथं तुम्हाला प्रश्न काय विचारलेला, जस्ट वन मिनिट. काय विचारलेलं, तर कार्यकारी सत्ता सोपवण्याबद्दल. राजा का आपण बघितलेलं, राजा का बघितलेलं, का किती होतं, 153, 54. म्हणजे उत्तर काय असणार आहे, 154. इथे याला 153 येईल, इथं काय येईल, 154 येईल. म्हणजे असं ट्रिकने सुद्धा लक्षात ठेवू शकता, उत्तर तुमचं आर्टिकल 154 असेल. आय होप तुम्हाला ट्रिक लक्षात आली असेल. ठीक आहे, चलो. राजा का नाक योग से साफ लक्षात ठेवायचे, पाठ करून टाका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही असं त्यांनी दिलेलं आहे. बघा, आता इथे तुम्हाला काय दिलेले आहेत, तर तुमचे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या. एकदम सोपा प्रश्न आहे, याचं डिरेक्टली सुद्धा तुम्हाला उत्तर येईल. त्यापूर्वी आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात. बघा, काय तर तुमचे जे फंडामेंटल राईट आहेत ते कुठे दिलेले आहेत, तर भाग 3 मधील कलम 12 पासून ते 35 पर्यंत दिलेले आहेत. कलम 14 पासून ते 32 पर्यंत आपण इथं मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर आपण त्यांचं वर्गीकरण काय केलेलं आहे, तर 6 मूलभूत हक्कांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिलं काय आहे तुमचं, समानतेचं हक्क म्हणजे राईट टू इक्वेलिटी, आर्टिकल 14 ते 18 मध्ये. राईट टू फ्रीडम म्हणजे स्वतंत्राचा हक्क, 19 ते 22 मध्ये. पिळवणुकीविरुद्धचा हक्क म्हणजे तुमचं काय, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, तो किती येईल तुमचा, 23-24 येणार आहे. राईट टू रिलिजियस फ्रीडम तुमचं काय, 25 ते 28 मध्ये येईल. आणि कल्चरल आणि एज्युकेशनल राईट तुमचे 29 आणि 30 मध्ये. आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क तुमचा आर्टिकल 32 मध्ये येणार आहे. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. आता इथं बघा, इथं 30 नंतर डायरेक्ट 32 आलं, पण मध्ये कलम 31 होतं. ते आधी काय होतं, फंडामेंटल राईटचा पार्ट होतं. परंतु बघा काय झालं, तो काय होता तुमचा, हे कलम आर्टिकल काय होतं, तर संपत्तीचा हक्क होता, तो मूलभूत हक्क होता आधी. मग काय केलं, तो संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकला. कुठल्या घटनादुरुस्तीने, तर 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार. आणि तो कुठे टाकला परत, तर भाग 12 प्रकरण 4 मधील कलम 300A मध्ये टाकून त्याला आता एक काय बनवलेलं, लिगल राईट म्हणजे कायदेशीर हक्क बनवलं आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तुमचा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे, चलो. आता आपल्या इकडे येऊयात क्वेश्चनकडे. आय होप तुमची इथं रिव्हिजन झाली असेल. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही. बघा, समानतेचा हक्क, राईट टू इक्वेलिटी बरोबर आहे, 14 ते 18 करेक्ट. शोषणाविरुद्धचा अधिकार, आपण पिळवणुकीविरुद्धचा अधिकार बघितलेला, किती येणार आहे तुमचा, 23 आणि 24 येईल. इथं 20 आणि 22 येणार आहे का, नाही, म्हणजे हेच तुमचं चुकीचं असणार आहे, जुळत नाही हे विचारलेलं. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. बाकीचं बरोबर आहे. बघा, तुमचं राईट टू रिलिजियस फ्रीडम 25 ते 28, परत तुमचं कल्चरल आणि एज्युकेशनल राईट आहे ते 29 आणि 30 आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. तुमचं चुकीचं काय आहे, दुसरं, आणि हेच तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन आणि त्याची रिव्हिजन असं आपण बघणार आहे. ठीक आहे, चलो. आता पोलीस पाटलाबद्दलचा क्वेश्चन आहे. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे. ठीक आहे, आता हे बघण्याआधी आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊयात. ठीक आहे, चलो. पोलीस पाटील भारतामध्ये
भारतामध्ये पोलीस पाटील हे पद ब्रिटिश कालखंडात म्हणजे 1857मध्ये निर्माण करण्यात आलं. महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम 1967च्या कलम 5 अन्वये पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? जिल्हाधिकारी. आणि तुमचा प्रश्न कुठे फ्रेम झालेला आहे? इथे. ठीक आहे. हा कायदा बृहन्मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चलो आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. काय म्हटलेलं आहे? पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? आपण आता इथेच बघितलं काय आहे तर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? ठीक आहे. बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहे. आपण इथे डायरेक्ट उत्तर देण्याच्या ऐवजी आधी आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. ठीक आहे. चलो बघा एक्सप्लेनेशनमध्ये बघूयात. भारतातील उच्च न्यायालय आणि त्यांची खंडपीठे. मग आता काय आहे तर 3 खंडपीठे असणारे उच्च न्यायालय, 2 खंडपीठे असणारे उच्च न्यायालय आणि 1च खंडपीठ असणारं उच्च न्यायालय. ठीक आहे. आणि बाकी उर्वरित न्यायालयांना खंडपीठे नाहीत. म्हणजे इथं 3 असणारे, 2 असणारे आणि 1 असणारे आपण इथे सगळे कव्हर केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथं काही प्रश्न विचारला तर तुमचा इथं क्लिअर झाला पाहिजे. आता बघा 3 असणारे कोणते आहेत तर बॉम्बे उच्च न्यायालय. 3 असणारे अजून कोणतं आहे? गुवाहाटी उच्च न्यायालय. म्हणजे सगळ्यात जास्त खंडपीठं कुठं आहेत तर बॉम्बेमध्ये आणि गुवाहाटीमध्ये. त्यानंतर 2 खंडपीठं असणारे कुठं आहेत तर कोलकाता उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय. आणि 1च खंडपीठ विचारलं तर कुठं आहे? अलाहाबाद उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालय. आणि बाकी उर्वरित उच्च न्यायालयांना खंडपीठे नाही आहेत. हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. चलो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आपल्या आधीच्या ह्याच क्वेश्चनकडे जाऊयात आपण. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? आपण कोण बघितलेलं? एक तर बॉम्बे बघितलेलं आणि दुसरं गुवाहाटी बघितलेलं. आता इथं गुवाहाटी नाही आहे. उत्तर काय असेल मग तुमचं? बॉम्बे. किती आहेत एकूण तर 3 काय आहेत खंडपीठे आहेत. ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. कोणत्या परिशिष्टांमध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? बघा सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर डायरेक्ट काय येणार तुमचं? 8वं परिशिष्ट. म्हणजे बघा याचं काय करायचं तुम्हाला परिशिष्ट सुद्धा पाठ करायचे आहेत. कुठल्या परिशिष्टामध्ये कुठल्या शेड्यूलमध्ये काय काय आहे हे तुम्हाला इथं पाठ करायचं आहे. टियर्स ऑफ इंग्लिशमध्ये टियर्स मी ट्रिक सांगून देते. टियर्स ऑफ ओल्ड PM अशी ट्रिक आहे. याच्यावरून आपण शेड्यूल लक्षात ठेवत असतो. टर्म्स अमेंडमेंट, अफर्मेशन, राज्यसभा सीट, शेड्यूल एरिया, परत आपले काय तर अदर शेड्यूल एरिया, परत फेडरेशन, बाकीचे सगळे असे तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. आपण इथं ट्रिक नाही सांगत बसणार. आता तुमचे बेसिक आहे शेड्यूल वगैरे जे आहेत ते तुमचे पाठ असतील. ज्यांच्या लक्षात नाही त्यांनी ह्या ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकता. आपण डायरेक्ट 8व्या शेड्यूलबद्दल इथं बघूया. ठीक आहे. 8वी अनुसूची यात घटनेने मान्यता दिलेल्या भाषा आहेत. त्या भाषा आहेत. मूळ घटनेत 14 भाषा होत्या. किती होत्या? मग 8व्या शेड्यूलमध्ये मूळ घटनेमध्ये 14 भाषा होत्या आणि त्यानंतर वेगवेगळ्या अमेंडमेंट करून किती तर बाकीच्या भाषा ॲड केल्या आणि आता त्या काही किती आहेत तर 22 भाषा झालेल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा. आता ह्या 22 भाषा ज्या आहेत त्यापैकी असं तुम्हाला क्वेश्चनमध्ये देतील की राजस्थानी याच्यामध्ये आहे का? राजस्थानी याच्यामध्ये आहे असं क्वेश्चनमध्ये देतील. पण इथं जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथं राजस्थानी दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचे ते एकदा ह्या 22 भाषा आहेत ते डिटेलमध्ये वाचून बघायचे. कारण क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला वाटू शकतं ना की राजस्थानी सुद्धा असेल, पण नाही आहे. तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे ह्या 22 भाषा. बघा दुसरी गोष्ट प्रश्न इथं कशावरती विचारतात की ह्या ज्या घटना दुरुस्त झाल्या त्या 14 भाषा होत्या, त्यानंतरच्या ज्या भाषा ॲड केल्या त्यासाठी वेगवेगळ्या घटना दुरुस्ती करण्यात आल्या, तर त्यांचा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला त्याच्या डायरेक्ट घटना दुरुस्तीबद्दलच विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवायचं आहे 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती. 21, 71, 92. 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार सिंधी भाषा ॲड करण्यात आली. 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार कोंकणी, मणिपुरी आणि नेपाळी KMN असा शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. आता हे कसं लक्षात ठेवायचं? बॉड मास. ठीक आहे. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली अशा पद्धतीने बॉडमासनी लक्षात ठेवायचं. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे डॅश डॅश संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला आहे. बघा मागेच आपण जो क्वेश्चन बघितलेले होते फंडामेंटल राईटचे त्याच्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं होतं. तर उत्तर काय असणार आहे तुमचं इथे? तर संपत्तीचा हक्क काय केलेला आहे? मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला आहे. 44वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. चलो तरी सुद्धा आणखी एकदा आपण बघूयात, रिव्हिजन करूया त्याची. आता बघा ही जो संपत्तीचा अधिकार होता तो कुठं होता तर तो फंडामेंटल राईट होता.
तो कलम 19A(F) व कलम 31 नुसार मूलभूत हक्क होता. करेक्ट. नंतर काय केलं, 44 घटना झाली 1978 मध्ये आणि त्याला कायदेशीर हक्क देण्यात आला. म्हणजे मूलभूत हक्क हा काढून काय केलं त्याला, तर कायदेशीर हक्क बनवण्यात आलं. आता त्याला नवीन कलम त्यासाठी कोणतं ऍड केलं बघा, तर भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300A काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं. आता तो मूलभूत संरचनेचा भाग नाही, म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा भाग नाही, बेसिक स्ट्रक्चरचा भाग नाही. ठीक आहे. झालेल्या दुरुस्त्या यासाठी कुठल्या कुठल्या दुरुस्ती झाल्या बघा, पहिली, चौथी, 7वी, परत 25वी, 39वी, 40वी आणि 42वी घटना दुरुस्ती. मिळणारे संरक्षण, आता फक्त जर संपत्तीच्या अधिकाराचं उल्लंघन झालं तर तुम्हाला संरक्षण कशापासून मिळू शकतं, फक्त कार्यकारी कृतीपासून मिळू शकतं, वैधानिक कृतीपासून मिळू शकत नाही. कारण ते कशासाठी आहे, मूलभूत हक्कासाठी आहे. पण आता हे मूलभूत हक्क राहिलेला नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात. ठीक आहे. आता ह्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश कोणी म्हटलेला आहे असा प्रश्न विचारला. आता कदाचित काही जणांच्या अभ्यासाचा पार्ट असेल, पण बऱ्यापैकी म्हणजे 80% लोकांच्या वाचनामधला हा पार्ट नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे मग काय करायचं आहे, तुम्हाला असे जे क्वेश्चन आहेत ते म्हणजे रिस्कवरती घ्यायचे आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे, तर इथे उत्तर तुमचं बघा. ठीक आहे. आधी आपण काय करूयात, तर हे जे बाकीचे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा इथं थोडंसं जाणून घेऊयात आणि मग आपण ह्या क्वेश्चनकडे येऊयात, एक्सप्लेनेशन घेऊयात आधी. ठीक आहे. हां चलो काय असणार आहे, तर लास्की जे आहेत तर ते काय होतं, ब्रिटिश विचारवंत, त्यांच्या समाजवादी विचारांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वावरती आहे. ठीक आहे. जनिंग जे आहेत, जनिंगनी काय म्हणलेलं आहे, भारतीय राज्यघटनेला वकिलांचे नंदनवन म्हणलेलं आहे, लॉयर्स पॅराडाईज म्हटलेलं. ऑस्टिननी काय म्हटलेलं, भारतीय व्यवस्थेला सहकार्यपूर्ण संघराज्य म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हटलेलं आहे. आणि M.V. वायली यांनी काय म्हटलेलं, केंद्र राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश म्हणलेला आहे. म्हणजे इथं तुमचं उत्तर असणार आहे M.V. पायली. आता का म्हटलं त्यांनी तसं, कारण बघा काय होतं, तर या सूचीतील विषयांवरती केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदे करण्याचा समान किंवा सामायिक अधिकार आहे. वाद झाल्यास काय होतं, केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. जर समजा एखाद्या विषयावरती राज्याने आणि केंद्राने ॲट अ टाइम काय केलेत, कायदे केलेले आहेत, तर याच्यामध्ये काय होतं, तर केंद्राने केलेला कायदा जो असतो त्याला श्रेष्ठत्व दिलं जातं, म्हणजे त्याला प्रायोरिटी दिली जाते. सध्याच्या स्थितीमध्ये बघा काय आहेत, तर समवर्ती सूची भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये असून त्यात किती विषय आहेत, तर 52 विषय आहे. हे सेमच आहे. ठीक आहे. चलो याचा काही संबंध नाही आहे, आपण इथे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. हां तर इथं उत्तर काय असणार आहे, केंद्र राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश कोणी संबोधलेला आहे, तर पायली यांनी संबोधलेलं आहे. ठीक आहे. आपण बघा का घेतलं आपण आधी एक्सप्लेनेशन आणि मग क्वेश्चन का घेतला, तर म्हणजे एक तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी लॉंग टर्मसाठी राहतात. आधी एक्सप्लेनेशन घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह केला की माइंडमध्ये लॉंग टर्म गोष्टी राहतात. चला पुढचा प्रश्न आहे, H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. आता बघा आरेखक हा शब्द तुम्हाला जर वाचायला जड जात असेल, आरेखक जर अर्थ समजत नसेल तर सरळ काय करायचं, इथे इंग्लिशमध्ये वाचायचं. म्हणजे असं एकदम स्टक नाही व्हायचं की बाबा मला इंग्लिशमध्ये सोडवायचा पेपर किंवा मराठीमध्ये सोडवायचं. जर नाही समजत आहे अर्थ तर इंग्लिशमध्ये वाचा, इंग्लिशमध्ये नाही समजत तर मराठीमध्ये वाचा. दोन्ही असं फ्लेक्झिबल ठेवा. ठीक आहे. हा माहिती तेवढा वेळ नसतो, परंतु तरी आता एखादा शब्द जर अडत असेल त्याच्यावरून जर तुमचं उत्तर निघत नसेल तर पटकरून इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचं. इथं बघा ड्राफ्ट्समन म्हणले की तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. पण तुम्ही जर H.V. अय्यंगारबद्दल वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की हे संविधान सभेचे काय होते, तर सचिव किंवा सेक्रेटरी होते. ठीक आहे. आता बघा S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय, हे काय केलंय, इंटरचेंज केलंय, इथलं इथं आणि इथलं इथं केलेलं आहे. H.V.R. अय्यंगार हे काय होते, सचिव होते. आणि ड्राफ्ट्समन मसुदाकार हे कोण होते, तर S.N. मुखर्जी ड्राफ्टमन. ठीक आहे. त्यामुळे हे दोन्ही सुद्धा चुकीचे असणार आहेत. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते का, तर यस होते. हे डेफिनेटली उत्तर बरोबर असणार आहे. आता बघा पॉलिटीमध्ये कमी मार्क येण्याचं कारण काय, म्हणजे तुमचा अभ्यास पण खूप असतो मग मार्क कुठे जातात, सिली मिस्टेकमध्ये. तुम्ही पॉलिटीचे प्रत्येक वर्षाचे पेपर घेऊन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला चुकवलेलं कुठं असतं माहिती आहे का, बरेच वेळा अयोग्य नाही, कोणते नाही असं विचारलेलं असतं, पण तुम्ही ओव्हर एक्साइटमेंटमध्ये ते वाचत नाही आणि उत्तराला टिक करता. इथं विचारलेलं काय आहे, अयोग्य विचारलेलं आहे. म्हणजे तुमचं अयोग्य काय आहे, अ आणि ब. उत्तर तुमचं एक हे इथं उत्तर यायला पाहिजे. चलो आपण इतर गोष्टी आहेत त्याची सुद्धा इथं फास्टमध्ये रिव्हिजन करून घेऊयात. बघा घटनेतील महत्त्वाच्या नोंदी, संविधान सभेचे चिन्ह कोणते होते, हत्ती. संविधान सभेचे सल्लागार कोणाला म्हणतात, B.N. राव यांना. संविधान सभेचे सचिव विचारलं तर काय येईल तुमचं, H.V.R. अय्यंगार.
संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे उपाध्यक्ष विचारलं तर बघा काय असणार आहे? एस.सी. मुखर्जी. आणि आणखी कोण? 2 होते उपाध्यक्ष, व्ही.टी. कृष्णमाचारी. आता बघा संविधान सभेच्या बाबतीत 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये नेहमी मुलांचं कन्फ्युजन होतं. व्ही.टी. कृष्णमाचारी, ठीक आहे. व्ही.टी. कृष्णमाचारी आणि टी.टी. कृष्णमाचारी, ठीक आहे. ह्या 2 कृष्णमाचारी, ह्या 2 व्यक्ती वेगळ्या आहेत. आणि आयोग काय करतं, ज्यावेळेस आहे की नाही 2 व्यक्ती सेम असतात आणि थोडासा डिफरन्स असतो, तिथेच तुमचं काय करतो, गेम करतो आयोग. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेनला सवय झाली असते व्ही.टी. टी.टी. ह्याचं सेम वाटतात गोष्टी, पण 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बघा उपाध्यक्ष, संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हटलं की व्ही.टी. कृष्णमाचारी. आणि टी.टी. कृष्णमाचारी कुठे येतील? तुमचे मसुदा समितीमधले जे सदस्य होते, मसुदा समितीचे सदस्य हे कोण होते तुमचे? तर टी.टी. कृष्णमाचारी हे तुमचे काय येतील? मसुदा समितीचे सदस्य. आता बऱ्याच जणांना वाटेल की इथं पण कन्फ्युजन होते, कसं लक्षात ठेवायचं? बघा वाईस, आता उपाध्यक्षाला आपण काय म्हणतो? वाईस चेअरमन, ठीक आहे. वाईस, ठीक आहे. वाईस असा शब्द वापरतो. उपाध्यक्ष वगैरे असेल तर बघा इथं वाईस व्ही आणि इथं व्ही, ठीक आहे. आय होप आता क्लिअर असेल आणि तुम्हाला इथून पुढे लक्षात राहील, ठीक आहे. संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार कोण? एस.एन. मुखर्जी, ड्राफ्ट्समन एस.एन. मुखर्जी. मूळ राज्यघटना कोणी हस्तलिखित केलेली आहे? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा. मूळ राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीचे अक्षरलेखन कोणी केले? तर हिंदी आवृत्तीचे विचारलेला असेल तर वसंत कृष्णन वैद्य. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला. मूळ प्रस्ताविकेला सजावट जर विचारलं तर बी.ओ.हर राम मनोहर सिन्हा. मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाला चित्ररूप सजावट कोणी केलेली? तर नंदलाल बोस व बी.ओ.हर राम मनोहर सिन्हा. ह्या काही फॅक्ट आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आयोग वारंवार याच्यावरती प्रश्न विचारत असतो, ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा, ठीक आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. धनविधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. आता बघा इथं तुम्हाला 2 बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. एक तर सामान्य विधेयक, दुसरी गोष्ट धनविधेयक. यांच्यामधला क्लिअर कट डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आधी आपण याचा डिफरन्स बघून घेऊयात, मग क्वेश्चनकडे येऊयात, ठीक आहे. चलो बघ काय आहे तर ऑर्डिनरी बिल आणि मनी बिल, ठीक आहे. जे साधारण विधेयक आहे त्याचं कलम काय आहे? 107 आणि 108 लक्षात ठेवायचं आहे. 107 आणि 108. आणि धनविधेयक विचारलं तर 110, ठीक आहे. ते प्रत्येक पॉईंटवरती तुमचा नंतर क्वेश्चन फ्रेम होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे, ठीक आहे. आता हे कुठल्या हाऊसमध्ये मांडलं जाऊ शकतं, कुठल्या सभागृहामध्ये मांडलं जाऊ शकतं तुमचं साधारण विधेयक? हे लोकसभा किंवा राज्यसभा. आणि धनविधेयक हे कुठे मांडलं जाऊ शकतं? फक्त लोकसभेमध्येच मांडलं जाऊ शकतं. आता धनविधेयकच्या बाबतीत लक्षात कसं ठेवायचं? धनविधेयक हे नखरेल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अट ठेवते, पण साधारण विधेयक कसं आहे त्याला सगळं चालतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता इंट्रोड्यूस कोण करू शकतं? इथं मंत्री किंवा कोणताही खाजगी व्यक्ती काय करू शकतं? खाजगी मंत्री जे आहेत ते हे करू शकतात, मांडू शकतात. इथं फक्त मंत्री मांडू शकतात, ठीक आहे. फक्त मंत्री मांडू शकतात. इथं मंत्री किंवा कोणताही खासदार मांडू शकतो, ठीक आहे. परत राष्ट्रपतीची परवानगी, इथं पूर्व परवानगीची गरज नाही. कुठं? तर साधारण विधेयकामध्ये पूर्व परवानगीची गरज नसते, पण धनविधेयकाला पूर्व परवानगी असावीच लागते. राज्यसभेचे अधिकार, पूर्ण अधिकार म्हणजे ह्याला असतात, ह्याच्यावरती मंजूर किंवा नामंजूर करू शकतो. पण इथं धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला बघा फक्त मर्यादित अधिकार आहेत, ते 14 दिवसांसाठीच फक्त रोखून ठेवू शकतं, ठीक आहे. संयुक्त बैठक इथं आहे का? साधारण विधेयकाच्या बाबतीत मतभेद झाले तर संयुक्त बैठक बोलू शकतो, पण धनविधेयकाच्या बाबतीत तसं शक्य नाही, कारण राज्यसभेला तसे काही जास्त अधिकारच नाही आहेत, त्यामुळे जॉईंट सिटिंग बोलवण्याचा काही विषय येत नाही, ठीक आहे. रिकन्सिडरेशन, राष्ट्रपती परत पाठवू शकतात का? येस, पाठवू शकतात. साधारण विधेयक राष्ट्रपती परत पाठवू शकतात, पण इथे राष्ट्रपती परत पाठवू शकत नाहीत. याचं कारण असं आहे, कारण पूर्व परवानगी इथे अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या ऑलरेडी राष्ट्रपतीच्या परवानगीनेच ते विधेयक तुम्ही मांडलेलं आहे, त्याच्यामुळे इथं तुम्ही परत पाठवणं म्हणजे त्यात काही सेन्स बनत नाही, ठीक आहे. चलो आता क्वेश्चनकडे येऊयात. आय होप फरक तुम्हाला क्लिअर झाला असेल. सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकतात का? येस, सामान्य विधेयक म्हणजे साधं असतं, त्याला काही अटी नाहीत जास्त. धनविधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते का? नाही, खाजगी सदस्यांद्वारे इथे मांडले जाऊ शकत नाही, याच्यामध्ये अटी असतात. फक्त मंत्र्यांद्वारे मांडले जाऊ शकते, त्यामुळे तुमचं उत्तर फक्त अ हे इथे यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत तुम्हा सर्वांना क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. ठीक आहे, आधी आपण काय करूयात, बलवंतराय मेहता ज्या आहेत त्यांच्या आधी आपण शिफारसी बघूयात आणि मग क्वेश्चनकडे येऊयात, म्हणजे तुम्हाला हे वाचायला आणि समजायला पण सोपं जाईल. ठीक आहे, बघा आता काय भारतातल्या ह्या म्हणजे देश पातळीवरच्या समित्या आहेत. ठीक आहे, तर पंचायत राजमधल्या देश पातळीवरच्या समित्या आहेत. तर बलवंतराय मेहता समिती पहिली. ठीक आहे, तर याची शिफारस काय, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. कोणत्या लेवलला, तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आता लक्षात कसं ठेवायचं त्रिस्तरीय, तर बलवंत राय मेहता 3 शब्द आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी कुठली समिती त्यांनी केलेली शिफारस, त्रिस्तरीय. त्यानंतर बघा अशोक मेहता समिती यांनी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थाची शिफारस केली. कसं लक्षात ठेवायचं, तर अशोक आणि मेहता किती शब्द आहेत, 2, म्हणजे काय, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था. आय होप तुम्हाला आता लाईफ टाईम लक्षात राहील. ठीक आहे, पंचायत राज संस्थांना वैधानिक दर्जा देणं हे सुद्धा त्यांची शिफारस आहे. त्यानंतर आहे JVK राव समिती, जिल्हा परिषदेला विकास नियोजनाचा मुख्य केंद्रबिंदू बनवावे, नियमित निवडणुका घ्यावे. त्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, हे व्यवस्थित वाचून घ्या. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे बघा, बलवंत राय मेहता यांच्या शिफारसी ह्या इथे या ज्या टेबलमधल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरती वारंवार प्रश्न असतो. तर त्यांच्या शिफारसी काय आहेत, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. ठीक आहे, आपण आताच बघितलं, लक्षात कसं ठेवायचं ते, तर कसं ग्रामपंचायत लेवलवर, पंचायत लेवल आणि जिल्हा परिषद. ठीक आहे, ग्रामपंचायतमध्ये काय शिफारस केली त्यांनी, गाव पातळीवरती थेट जनतेतून निवडून आलेली प्रतिनिधी असायला पाहिजे. पंचायत लेवलला गट ब्लॉक पातळीवरती, गट किंवा ब्लॉक पातळीवरती अप्रत्यक्ष निवडणुका, हा शब्द इम्पॉर्टंट आहे, अप्रत्यक्ष निवडणूक. ठीक आहे, हा मुख्य कार्यकारी आणि निर्णय घेणारा स्तर असेल. जिल्हा परिषदेच्या बाबतीत जिल्हा पातळीवरती सल्लागार आणि समन्वय साधणारी संस्था. ह्या त्यांच्या काय आहेत, तर शिफारसी आहेत. आणखी काय शिफारसी आहेत त्यांच्या बघा, सत्ता आणि संसाधनाचे हस्तांतरण. स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ जबाबदारी न देता त्यांना काम करण्यासाठी पुरेशी सत्ता आणि अधिकार आणि आर्थिक उत्पन्न निधी दिला जावा. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी सुद्धा दिला जावा असं त्यांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. ठीक आहे, ही सुद्धा त्यांची शिफारस आहे की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असला पाहिजे. ठीक आहे, ह्या त्यांच्या मेन शिफारसी आहेत, आपण इथे घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. बघा, ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करण्यात यावी. बघा इथेच आपण बघितलं. ठीक आहे, इथे दिलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे हे काय असणार आहे तुमचं इथे करेक्ट असणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. हे चुकीचं असणार आहे, कारण आत्ताच आपण बघा इथं काय बघितलेलं, तर अप्रत्यक्ष. ठीक आहे, अप्रत्यक्ष निवडणूक, म्हणजे इथं हे तुमचं चुकीचं असणार आहे. ठीक आहे, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे. लास्टचा पॉईंट आठवा, जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे अशी सुद्धा त्यांनी शिफारस केलेली. आता ह्यांच्या शिफारसी काय सांगता येतील, अ आणि क, ऑप्शन 3 अ आणि क हे तुमचं इथं योग्य उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत तुम्हा सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, आता इथल्या महाराष्ट्रातल्या काही समित्या आहेत त्यांच्या शिफारसी इथं आपण दिलेल्या आहेत ॲड करून, त्या तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे, चलो. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे, तर कुठल्या सूचीमध्ये करण्यात आलेली आहे, तर दोन्ही सूचीमध्ये तुमचं जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे ते दोन्ही सूचीमध्ये आहे. एकतर केंद्र सूचीमध्ये सुद्धा आहे आणि समवर्ती सूचीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे उत्तर तुमचं 3 हे येणार आहे. आपण इथे एक्सप्लेनेशन बघूयात. बघा, केंद्र सूचीमध्ये काय, तर संरक्षण, परकीय व्यवहार आणि भारताच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणजे हे जे विषय आहे त्याच्या बाबतीचा कायदा कोणाला आहे, तर संसदेला आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणण्याचा अधिकार. पण बघा, समवर्ती सूचीमध्ये सुद्धा राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासाठी कायदा करण्याचा अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांनाही आहे. म्हणून हे कुठे टाकलेलं आहे, समवर्ती सूचीमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं तर उत्तर तुमचं काय यायला पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दल कायदा करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे, तर केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. ह्या दोन्ही हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कुठे कुठे आहे, तर केंद्र सूचीमध्ये पण आहे आणि समवर्ती सूचीमध्ये आहे. कारण दोन्ही सूचीमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये केंद्र सूचीमधले जे विषय आहेत त्याच्या बाबतीत संसदेला कायदा करता येईल आणि समवर्ती सूचीमधल्या ज्या काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये राज्य आणि संसद दोघांना मिळून कायदा करण्यात येईल. यासाठी त्यांनी दोन्ही सूचीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे, केलं गेलं आहे. ठीक आहे, चलो. आय होप क्लिअर असेल तुम्हाला. बघा, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. ठीक आहे, आता हे सोपं आहे. याचं उत्तर तुम्हाला काय येईल, तर केरळ. आता बघा, लक्षात कसं ठेवायचं,
लक्षद्वीप या साईडला आहे ना, केरळच्या साईडला आहे, तर मग कुठलं असणार आहे उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये, तर केरळ हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. पण ठीक आहे, आता तुम्हाला इथं सोपं विचारलं, लक्षद्वीप हे तुम्हाला लोकेशनवरून जॉग्रफीवरून तुम्ही उत्तर इथं गेस करू शकला असता. पण बाकी तुमच्या केंद्रशासित प्रदेशाबद्दल विचारलं तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. आपण इथे ते डिटेलमध्ये घेऊयात. केंद्रशासित प्रदेश आणि उच्च न्यायालय कार्यक्षेत्र. आता बघा, लक्षद्वीपसाठी आपण बघितलं कोणतं, तर केरळ उच्च न्यायालय. अंदमान निकोबार जर विचारलं तर कोणतं येईल, कलकत्ता उच्च न्यायालय. लक्षात ठेवा, इकडे मद्रास वगैरे असं काही येणार नाहीये, इकडे काय येणार आहे, कलकत्ता उच्च न्यायालय. अंदमान निकोबारसाठी कलकत्ता उच्च न्यायालय. आणि पुदुचेरीसाठी म्हटलं तर मद्रास उच्च न्यायालय. दादरा व नगर हवेली आणि दमन दीव यांच्यासाठी कोणतं असणार आहे, तर मुंबई उच्च न्यायालय. चंदीगडसाठी कोणतं, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. लडाखसाठी विचाराल तर जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय. जम्मू काश्मीरसाठी सेपरेट जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय. आणि दिल्लीसाठी दिल्लीचं सेपरेट दिल्ली उच्च न्यायालय. आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर असेल. तुम्हाला कुठल्याही केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्याशी संबंधित हायकोर्ट विचारलं तर इथून पुढे तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, अशाच पद्धतीने अभ्यास असाच होलिस्टिक करायचा असतो. एक प्रश्न विचारला तर त्याच्या 360 फिरून आपण काय करायचं, त्याचा अभ्यास करून घ्यायचा. म्हणूनच PYQ जे आहेत ते तुमचे बेस्ट गाईड असतात, त्यांच्यापेक्षा चांगलं गायडन्स कोणीच नाही करू शकत. ठीक आहे, चलो. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख किती म्हटलेलं आहे, तर 26 नोव्हेंबर 1949. आता इथे बघितलं तुमच्या डोक्यामध्ये घंटी पेटली पाहिजे. बट ठीक आहे, आधी आपण काय करूयात, एक्सप्लेनेशन बघूयात आणि मग इकडे येऊयात. ठीक आहे, बघा, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी. राज्यघटनेची अंमलबजावणी म्हटलं तर कधी, 26 जानेवारी 1950. आणि ॲडॉप्टेड किंवा स्वीकृत कधी केले असं विचारलं तर 26 नोव्हेंबर 1949 हे तुम्हाला सांगता येईल. आधी काय केलं आपण, ॲडॉप्ट केलं, स्वीकृत केलं आणि नंतर अंमलबजावणी केली 26 जानेवारीला. ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल, कारण इथं फक्त तारीख त्यांनी काय केलेली आहे, चुकीची दिलेली आहे. ठीक आहे, चलो. इतर विधाने काय दिलेली आहेत, तर 44वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 76मध्ये झालेली आहे. 44वी घटना दुरुस्ती 78 आहे गेस. ठीक आहे, हां. तर प्रस्तावनेत बदल 42व्या घटना दुरुस्तीद्वारे, जस्ट 1 मिनिट, आपण इकडेच वाचूयात. 42व्या घटना, इथे त्यांनी चुकून 44वी घटना दुरुस्ती दिली तेच. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976, मग बरोबर आहे. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्ती ही दुरुस्ती 1976मध्ये झाली, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणत असतो. 42व्या घटना दुरुस्तीने काय केले बघा, तर घटनेमध्ये 3 शब्द ॲड केले. सॉरी, आपल्या घटनेमध्येच म्हणते मी, प्रस्तावनेमध्ये 3 शब्द ॲड केले. प्रस्तावनेमध्ये कोणते, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले. आणि न्यायाची जी संकल्पना आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, जी आहे ती संकल्पना आपण कुठून घेतलेली आहे, रशियाकडून, सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहे. आता क्वेश्चनकडे येऊयात आपण. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख तर 26 नोव्हेंबर 1949 नसणार आहे. या दिवशी आपण स्वीकृती केलेली. ठीक आहे, ॲडॉप्ट केलेली आपण. पण याची अंमलबजावणी म्हटलं तर 26 जानेवारी 1950 सांगता येईल. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण 3 शब्द जोडलेले, त्यापैकी धर्मनिरपेक्ष हा एक शब्द होता, त्यामुळे करेक्ट आहे. 42व्या घटना दुरुस्ती कधी झाली, 76मध्ये झाली, करेक्ट आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या, बरोबर आहे, सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आल्या. म्हणजे हे सगळं बरोबर आहे. सत्य नाही विचारलं काय आहे तुम्हाला इथं, सत्य नाही. सत्य कोणतं नाही आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 सत्य नाही, आणि हेच तुमचं इथं उत्तर असायला हवं. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. 66वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे यातले 3 काय असतील दुष्परिणाम असतील, एक काय असेल त्याचा दुष्परिणाम नसणार आहे. पहिलं ऑप्शन काय आहे बघा, वायू प्रदूषण. आता वायू प्रदूषणाचा आणि जलविद्युत केंद्राचा असं काही जास्त संबंध येत नाही, कारण जलविद्युत केंद्रामध्ये अशा कोणत्याही जास्त गोष्टी ज्वलन केल्या जात नाही, त्यामुळे खूप जास्त वायू प्रदूषण होण्याचा असा डायरेक्ट तरी काही संबंध येत नाही आहे. त्यामुळे याचं तर काही म्हणजे हा तर दुष्परिणाम असू शकत नाही. आता हेच उत्तर तुमचं डिरेक्ट येणार आहे. बाकीचे खालचे 3 ऑप्शन बघा, तर काय असतील, जमिनीची धूप. तर जमिनीची धूप होऊ शकते का, येस होऊ शकते. धरण वगैरे बांधल्यामुळे जमिनीची धूप होऊ शकते. त्याचा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुद्धा बाधित होऊ शकतो, आणि बघा पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये सुद्धा बाधा होऊ शकते. हे म्हणजे काय असतील, डायरेक्ट दुष्परिणाम असतील. ठीक आहे, हे डायरेक्टली दुष्परिणाम असतील, आणि हा डायरेक्ट असा दुष्परिणाम नाहीये, त्यामुळे उत्तर तुमचं नाही विचारलेलं होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढचं हे ते एक्सप्लेनेशनच दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एका घरामध्ये
एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. मग काय आहे, एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा एक पंखा आहे जो काय केला जातो, 10 तास चालला जातो. परत 2 काय आहे तर 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहेत जे की दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट किती 5 रुपये आहे तर 30 दिवसांसाठी म्हणजेच महिन्याचे वीज बिल किती येईल. एकदम ट्रेडिशनल प्रश्न आहे, याच्यावरती आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारताना दिसून येईल. आता आपण ही PYQ सिरीज चालू ठेवणार आहे, त्यामुळे या टाईपचे क्वेश्चन बघा तुम्हाला खूप बघायला मिळतील. आणि तुम्ही जर ते सिरीज फॉलो केली तर या टाईपचे क्वेश्चन ऑटोमॅटिक तुम्ही स्वतःसुद्धा सॉल्व्ह करू शकाल, कारण ते खूप वेळा पुढे रिपीटसुद्धा होणार आहे. ठीक आहे, चलो आपण सॉल्व्ह करून घेऊयात. बघा इथे मी ऑलरेडी स्टेप वाईज इथे सॉल्व्ह केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कसं स्टेप लक्षात येतील. ठीक आहे, आपण बघूयात स्टेप वाईज कसं. पहिलं आपण पंख्याचं काढून घेऊयात. बघा पंख्याचा एकूण दररोज किती वापर होतो ते आपण इथे काढून घेऊयात. ठीक आहे, बघा इथे काय आहे, एक पंखा. बघा एक पंखा किती वॅट क्षमतेचा आहे तर 100 वॅट क्षमतेचा, आणि तो रोज किती तास चालतो, 10 तास. मग टोटल किती येईल ह्यांचे जर गुणाकार केला तर 1000 वॅट अवर, म्हणजे एवढी काय होते लाईट कंझ्युम होते. 1000 वॅट अवर. बघा 1000 वॅट अवर म्हणजेच किती 1 किलो वॅट अवर. 1 किलो वॅट अवर म्हणजेच काय 1 युनिट. ठीक आहे, 1 युनिट म्हणजे किती येईल तर 1 युनिट, म्हणजे पंखा काय करतोय डेली 1 युनिट एनर्जी कंझ्युम म्हणजे लाईट कंझ्युम करतोय. आता बल्बच्या बाबतीत दुसरी स्टेप घेऊयात आपण. बल्बचा एकूण वापर काय होतोय तर 2 बल्ब आहेत, त्यांची क्षमता काय आहे तर 50 वॅट आहे, आणि रोज किती तास चालतात तर 4 तास चालतात. मग ह्यांची जर टोटल केली तर बघा इथं किती येईल तुमचं 100 चोक 400, म्हणजे हे 500 नाही आहे ना, 400 येईल. ठीक आहे, 400. आणि मग हे 400 असल्यामुळं आता ह्याचं तर कन्वर्जन तुम्ही किलोवॅटमध्ये केलं तर 0.4 किलोवॅट येणार. ठीक आहे, म्हणजे 0.4 किलोवॅट म्हणजेच काय असतील तुमचे 0.4 युनिट हे काय करताय डेली कंझ्युम करतायत. आता दोघांचा एकूण डेलीचा वापर दोघांचा मिळून काढूयात. बघा डेली पंखा किती 1 युनिट वापरतोय, आणि तेच तुमचं हे बघितलं काय म्हणतात त्याला बल्ब बघितला तर तो किती 0.4 वॅट काय करतोय एनर्जी म्हणजे लाईट कंझ्युम करतोय. ठीक आहे, मग हे दोघांचे जे युनिट आहेत ते मिळून किती होतील 1.4 युनिट प्रतिदिवस काय होतंय तर लाईट वापरली जाते. 1.4 युनिट प्रतिदिवस वापरली जाते. पण पूर्ण महिन्याची किती युनिट होईल बघा तर पैका महिन्यात 30 दिवस आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 दिवस घेतले. ठीक आहे, 30 1.4 गुणिले 30 केलं तर 42 युनिट महिन्याचे किती झाले 42 युनिट. पण 1 युनिटसाठी किती त्यांनी किंमत दिलेली आहे बघा. 1 युनिट जर तुम्ही वापरत असाल तर 5 रुपये तुम्हाला लाईट बिल भरावं लागेल. ठीक आहे, असे 42 युनिट झालेले तर 5 रुपयाने एका महिन्याचं किती बिल येईल तर 225 रुपये इतकं बिल येणार आहे. त्यामुळे उत्तर तुमचं इथं काय राहील तर ऑप्शन क्रमांक 2 225 रुपये इथे उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. झाला आपला हा क्वेश्चन करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही. बघा आता हा रेजवरचा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्हाला दिशा बदलायची असेल तर तुमच्या रेजवरती काय असलं पाहिजे तर कुठला तरी चार्ज असला पाहिजे, तर त्या किरणांवरती कोणता तरी प्रभार असला पाहिजे. ठीक आहे, आता जर तुम्ही बघायला गेलं तुम्ही ह्या किरणांबद्दल अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे अल्फावरती काय दिसतो तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज दिसतो, बीटावरती निगेटिव्ह चार्ज असतो, आणि गॅमामध्ये बघितलं तर हे काय असतात तर न्यूट्रल असतात. हे काय असतात तर न्यूट्रल असतात. ठीक आहे, तर ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. ठीक आहे, आता कॅथलिक बघितलं तर ह्यावरती पण पॉझिटिव्ह चार्ज असतात. आता इथं न्यूट्रल आहेत हे, तर न्यूट्रल असणार ह्याच्यावरती चार्ज नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये दिशा पण बदलणार नाही. आपण काय म्हटलं दिशा जर बदलायची असेल तर काही ना काही चार्ज पाहिजे. ठीक आहे, काही तर चार्ज पाहिजे तेव्हा काय होणार आहे तर इथं न्यूट्रलचं हे व्यवस्थित करू न्यूट्रल. ठीक आहे, न्यूट्रल. हां ठीक आहे, काही ना काही चार्ज पाहिजे असतो. आता गॅमा रेजवरती कुठलाही चार्ज नसतो, मग ते काय तर चार्ज रहित आहे म्हणजे चार्जलेस आहे, त्यामुळे काय होणार आहे तर दिशा पण नाही बदलणार. त्यामुळे उत्तर तुमचं काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गॅमा रेज. आता एवढंच बघून होईल का तर नाही, तुम्हाला नेक्स्ट टाइम ह्या रेजवरती वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारतील. त्यामुळे आपण काय करूयात कंपॅरिझनमध्ये टेबल बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम कशाही पद्धतीचा क्वेश्चन विचारला तर तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. ठीक आहे, चलो काय दिलेलं आहे तुम्हाला इथं अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज. आता ह्याच्यावरती अल्फा रेजवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो +2, बीटा रेजवरती कुठला चार्ज असतो निगेटिव्ह म्हणजेच ऋण असतो -1, आणि गॅमा जसं म्हटलं आपण उदासीन म्हणजेच काय असतं न्यूट्रल.
न्यूट्रल. ठीक आहे, याच्यावरती चार्जच नसतो कोणताच. आता शोध, नेक्स्ट टाइम तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतील अल्फा रेज किंवा बीटा रेज यांचा शोध कोणी काढलेला आहे, कोणी शोधलेला आहे, तर अर्नेस्ट रुदरफोर्ड. आणि गॅमा रेजच्या बाबतीत विचारलं तर पॉल विलार्ड यांनी काय केलेले आहेत, गॅमा रेज शोधलेले होते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे आणि याच्यावरती हे 2 पॉईंट आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. आता बघा, पेनिट्रेशन पॉवर ही काय असते, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आयनायझेशन पॉवर. म्हणजे काय, जेवढी जास्त तुमची पेनिट्रेशन पॉवर असेल तेवढी कमी तुमची आयनायझेशन पॉवर असते. ठीक आहे, म्हणजे इथं काय असतं, हे ह्याच्या एकदम काय असतं, अपोजिट असतं, उलट असतं. म्हणजे पेनिट्रेशन पॉवर आयनायझेशन पॉवरच्या एकदम उलट असते. बघा, अल्फा रेजमध्ये काय असते, अल्फा रेजमध्ये पेनिट्रेशन, हे तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा कधी कधी विचारतात. ठीक आहे, आता अल्फा रेजची पेनिट्रेशन पॉवर काय, सर्वात कमी आहे. परत बीटा रेजची पेनिट्रेशन पॉवर काय, मध्यम आहे. आणि गॅमा रेजची काय असणार आहे, तर सगळ्यात जास्त पेनिट्रेट. गॅमा रेज काय करतात, सगळ्यात जास्त पेनिट्रेट करतात. आणि आयनायझेशन जर पॉवर विचारली तर अल्फा रेज जे आहेत त्यांची सगळ्यात काय असते, सगळ्यात जास्त असते आयनायझेशन पॉवर. बीटा रेजची मध्यम असते आणि सगळ्यात कमी कोणाची असते, तर तुमची गॅमा रेजची असते. ठीक आहे, वेलोसिटीच्या बाबतीत पण बघा, वेलोसिटी अल्फाची कमी असते, बीटाची मध्यम असते आणि गॅमाची जे प्रकाशाच्या वेगा इतकी असते. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. म्हणजे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. तुम्हाला रेजवरती कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारला तरी टॅकल करता आला पाहिजे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. ब्रास इज एन अलॉय ऑफ, म्हणजे पितळ हा डॅश डॅशचे मिश्र धातू आहे. बघा, आता सायन्समध्ये काही क्वेश्चन असतात, म्हणजे काही थीम आहेत ज्या रिपीट होतात. तुम्हाला अलॉयबद्दल विचारतील, ते रेजबद्दल विचारतील, ओर्सबद्दल विचारतील. म्हणजे हे तुम्हाला 1 वर्ष सोडून तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे गट ब मध्ये विचारला तर कधी गट क मध्ये विचारतील, कधी MPSC मध्ये विचारतील. म्हणजे हे ठरलेल्या थीम आहेत की याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतो. म्हणजे हा पार्ट तुम्हाला अभ्यासाचा आहे कम्प्लिटली आणि तो तुम्हाला करायचाच आहे. बघा, आता ब्रास कशाचा अलॉय आहे, कॉपर आणि झिंकचं अलॉय आहे. ठीक आहे, यांचं मिश्रण, कॉपर आणि झिंकचं मिश्रणाने काय तयार होतं, तर पितळ तयार होत असतं. आता एवढंच करून थांबायचंय का, नाही, बाकीचे जेवढे धातू आहेत त्यांचे सुद्धा आपण अलॉय बघून घेऊया. ठीक आहे, चलो. आता अलॉय म्हणजे काय बघा, एक प्रकारचा मिश्र धातू असतो. 1 किंवा 2 धातू मिक्स करून जो तयार धातू होतो त्याला आपण मिश्र धातू किंवा अलॉय असं म्हणत असतो. आता ब्रासचं आपण बघितलं. तर काही जणांचं ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. माझं सुद्धा ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये खूप कन्फ्युजन होतं. लक्षात कसं ठेवायचं बघा. आता बघा, ब्रास म्हणजे काय, बास. ठीक आहे, बास असं ठेवायचं, बास. आणि ह्याच्यामध्ये काय, झिंक आहे ना, बास आता जास्त झालं. ठीक आहे, बास आता जास्त झालं. जास्त म्हणजे काय, तर जास्त म्हणजे झिंक. बास आता जास्त झाला. आपण एखाद्याला नाही का म्हणत की बास आता जास्त झालं. म्हणजे ब्रास जो आहे, कशा ब्रासमध्ये कॉपर तर दोन्हीकडे राहणार आहे. बघा, इथं पण कॉपर राहणार, कॉपर वेगळं. लक्षात काय ठेवायचं आहे, झिंक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ब्रासमध्ये बास आता जास्त झालं म्हणजे ब्रासमध्ये काय येणार आहे, झिंक येणार आहे, जास्त येणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ब्रॉन्झमध्ये काय येईल, मग जे राहिलेलं आहे ते तुमचं टीन येणार आहे, कॉपर प्लस टीन. आता यांचा मुख्य वापर काय तो तुम्ही वाचून घ्या. मी फक्त इथं त्यांचं काय, तर कुठल्या धातूंपासून कुठल्या अलॉय होते ते आपण इथे बघून घ्या. आता गन मेटलमध्ये, मध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा. आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा, कॉपर. मग इथे कॉपरला आहे तसंच घ्या. आणि उरलेले जे अनकॉमन आहेत ते सुद्धा इथे टीन आणि झिंक घ्या. त्याच्यापासून काय बनते, गन मेटल इथे बनून जाते. ठीक आहे, पोलाद. आता स्टील जे आहे ते कशापासून बनतं, आयर्न प्लस कार्बन. आणि स्टेनलेस स्टील विचारलं तर आयर्न, क्रोमियम आणि निकेल यांच्यापासून बनतं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. मेलेकाइट हे डॅश डॅश धातूचे मूळ किंवा ओर आहे. आता ओर म्हणजे काय बघा, आपल्याला जो धातू आता आपल्याला दिसतं, लोखंड दिसतं, कॉपर दिसतं, हे ओरिजिनल, ॲल्युमिनियम दिसतं, हे ओरिजिनल फॉर्ममध्ये नेचरमध्ये सापडतं का, तर नाही. ते काय ओबडधोबड फॉर्ममध्ये, रॉ फॉर्ममध्ये सापडतं. तो जो रॉ फॉर्म असतो म्हणजे त्याचा ओबडधोबड जो फॉर्म असतो त्यालाच आपण काय म्हणतो असतो, ओर. आणि त्या ओरमधून आपण काय करत असतो, तर मेटल एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे, तर हेच बघा, आता मेलेकाइट आहे, त्या मेलेकाइटमधून कुठला धातू आपल्याला मिळतो असं थोडक्यात त्यांनी विचारलेलं आहे. तर मेलेकाइट पासून काय मिळतं, तर कॉपर. म्हणजे मेलेकाइटच्या ओर, मेलेकाइट हा ओर आहे. ठीक आहे, यातून आपण काय काढतो, कॉपर. हे लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं कॉपरच्या बाबतीत. आता अदर ओर जर तुम्हाला विचारले तर आपल्याला इथे सांगता आले पाहिजेत. आपण ते नेक्स्ट स्लाइडवरती बघूयात. मग आपण इथं फक्त क्वेश्चन आणि आन्सर किंवा त्याचे 4 ऑप्शन बघितले असं करतोय का, तर नाही. आपण टिपिकल ॲनालिसिस नाही घेतोय, तर पूर्णच तुमचा अभ्यास झाला पाहिजे अशा पद्धतीने इथे एक्सप्लेनेशन घेत आहोत. ठीक आहे, चलो. आता बघा,
विचारलेला प्रश्न आहे बघा, जो पारा आहे मर्क्युरी तो कशापासून मिळवला जातो, तर सिनाबारपासून मिळवला जातो. इथं तुम्हाला केमिकल फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहेत. अनेकदा केमिकल फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला कधी कधी डायरेक्ट नावं नाही देता, केमिकल फॉर्म्युले सुद्धा दिले जातात, तेव्हा तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चलो आता मॅग्नीज जे आहे, मॅग्नीज हे कशापासून मिळवलं जातं, तर मॅग्नीज हे तुमचं पायरोलुसाईट पासून मिळवलं जातं. आता कथिल जे आहे, कथिल म्हणजेच काय, तर तुमचं टीन जे आहे ते कशापासून मिळवलं जातं, तर कॅसिटेराइट पासून मिळवलं जातं. ठीक आहे, सोडियम जे आहे ते कशापासून मिळवलं जातं, तर ऑक्साईड किंवा मिठापासून. कॅल्शियम धातू जो आहे तो कशापासून, तुमची चुनकडी किंवा जिप्सम जे आहे, आता यांचे केमिकल फॉर्म्युले एकदा बघून घ्यायचे आहे. ठीक आहे, जिप्सम किंवा तुमच्या चुनकडीपासून कॅल्शियम मिळवलं जातं. ठीक आहे, आता हे तांबे, इकडचा चार्ज जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसतील. आताच आपण बघितलं मॅलेकाईट, हा कशाचा ओर आहे, तर तांबे याच्यापासून, मॅलेकाईटपासून तांबे मिळवले जाते, मॅलेकाईट. आणि अजून एका गोष्टीपासून, कशापासून, कुठल्या ओरपासून, तर कॉपर पायराईट पासून सुद्धा तांबं मिळवलं जातं. हे 2 ओर आहेत कॉपरचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, मॅलेकाईट आणि कॉपर पायराईट. ठीक आहे, यांचे केमिकल फॉर्म्युले सुद्धा एकदा बघून घ्या. लोह कशापासून, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट. ठीक आहे, ॲल्युमिनियम कशापासून मिळवलं जातं, तर बॉक्साईट पासून. जस्त आता झिंक जे आहे ते कशापासून, झिंक ब्लेड आणि स्पॅलेराईट पासून मिळवलं जातं. आणि अजून कुठला त्याचा ओर आहे, तर इम्पॉर्टंट आहे हा, तर कॅलामाइन. आता बघा, कॅलामाइन बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही जर अभ्यासला असेल तर बघा, जी लाल मुंगी असते, रेड अँड जी असते, ती ज्यावेळेस आपल्याला चावा घेते, त्यामध्ये कुठलं ऍसिड असतं, तर मिथोनाइक किंवा फॉर्मिक ऍसिड असतं. ठीक आहे, फॉर्मिक ॲसिड असतं. ज्यास मुंगी चावते तिथं ती जागा लाल होते आणि ती थोडीशी अशी सुजल्यासारखी होते, तिथं कुठलं ॲसिड रिलीज करते मुंगी, तर फॉर्मिक ॲसिड रिलीज करते. आणि तिथं तुम्हाला आपण काय करतो, एक कॅलेमाइन ट्यूब असते किंवा क्रीम असते, ती लावतो. त्याच्यामध्ये काय असतं, कॅलेमाइन असतं. कॅलेमाइन कसं असतं, बेसिक नेचरचं असतं. ठीक आहे, त्यामुळे काय करतं, हे जे मुंगीनी ॲसिड सोडलेलं आहे, फॉर्मिक ॲसिड, ते हील करायचं काम करतं. म्हणजे हा जुना जो दुसरा अभ्यास असतो ना, तो सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. हे एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी तुम्हाला इथे सांगून दिलं. ठीक आहे, लीड, शिसे जे आहे तर ते कशापासून मिळवलं जातं, गॅलेना. एकदम इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लीड कशापासून मिळवलं जातं, तर गॅलेनापासून. याचा केमिकल फॉर्म्युला बघा, इम्पॉर्टंट आहे. लीडचा आणि इथे पारा म्हणजे मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला एकदा बघून घ्या. ऑलमोस्ट थोडासा सेम वाटतो, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. म्हणजे कुठल्या बंधाने येऊन तयार होतात, म्हणजे काय म्हणलेलं आहे, कॅल्शियम अँड क्लोरीन कंबाईन टू फॉर्म द कॅल्शियम क्लोराईड बाय विच बॉन्ड. कुठल्या बॉन्डनी तुमचं कॅल्शियम क्लोराईड तयार होतं, म्हणजे कॅल्शियम आणि क्लोराईड हे दोघे एकत्र कुठल्या तरी बॉन्डने एकत्र येतात आणि त्याचं कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. तर कुठल्या बॉन्डनी तयार होतं, तर त्याचं उत्तर काय असणार आहे बघा. आता आधी आपण एक्सप्लेनेशन घेऊयात. आता कॅल्शियम काय आहे, मेटल आहे. ठीक आहे, आणि जर क्लोरीन जर बघायला गेलं तर नॉन मेटल आहे, अधातू आहे. ठीक आहे, आता हा अभ्यासच भाग आहे. तुम्ही जर अभ्यास केला असेल तुम्हाला माहिती आहे, नॉट मेटल प्लस नॉन मेटल, धातू प्लस अधातू एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस तिथं कोणता बॉन्ड तयार होतो, तर आयोनिक बॉन्ड तिथे तयार होत असतो. आयोनिक बॉन्ड तयार असतो. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे, आता इथं काय तयार होणार, NaCl म्हणजे काय, एक प्रकारचं मीठ आहे. मिठामध्ये काय असतात, आयन्स असतात. म्हणजे इथं तुमचं काय असला पाहिजे, तर आयोनिक बॉन्डच असला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पण तुम्हाला नेक्स्ट टाइम कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा मेटॅलिक बॉन्डवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे आपण त्याचा सुद्धा इथे अभ्यास करूया. ठीक आहे, चलो बघा, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड. आता इथं लक्षात ठेवायचं काय आहे बघा. आता पहिलं इथं काय, निर्मिती कशी होते आयोनिक बॉन्डची, इलेक्ट्रॉनचे पूर्णपणे स्थानांतर. आता आपलं जे एक्झाम्पल आहे NaCl इथं घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी इथं समजून सांगते, NaCl, Na+Cl हे दोघं मिळून काय होतं, तर NaCl. ठीक आहे, तर सोडियम क्लोराईड तयार होतो तुमचं इथं. आता सोडियमचा जो हे ॲटॉमिक नंबर काय, 11. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर काय, तर 17. आता काय होतं, ऑक्टेट रूल इथं ह्यांना फॉलो करायचं असतो. म्हणजे ह्यांना स्टेबल ऑक्टेट करायचं असतं. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये किती असणार, ह्याच्या तर दोन ॲटम असणार. ठीक आहे, परत बाहेरच्या ह्याच्यामध्ये किती असतील, 1 2 3 4 5 6 7
आणि 8 किती जास्तीत जास्त तुम्ही बाहेरच्या शेलमध्ये किती ठेवू शकता, तर 8 काय ठेवू शकता, ॲटम ठेवू शकता. आता हे 2 आणि 8 किती झाले 10. मग बाहेरच्या ह्याच्यामध्ये येण्याच्या शेलमध्ये किती राहतोय, 1 राहतोय. मग आता हा एक एक्स्ट्रा होतोय ना. आता हे जर सेकंडपर्यंतच थांबलं त्याचा ऑक्टेट काय होऊ शकतो, इथं स्टेबल होतं. पण इथं बाहेरच्या इथं एक एक्स्ट्रा राहतोय. मग हा तो काय करणार, ट्रान्सफर करणार. कोणाला, सीएलला का ट्रान्सफर करणार बघा. इथं जर तुम्ही सीएलचं कॉन्फिगरेशन बघितलं तर कसं असणार आहे, तर इथं बघा सेम 2 आणि इथं काय करणार 8. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे 8. आता 8 आणि 2 किती झालं 10. आता 10 आणि अजून इकडचं बाहेरचं काय करायला लागतील 10 आणि 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. आता 7 झाले. पण तुम्हाला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर 8 लागतील आणि ह्याच्याकडे 1 एक्स्ट्रा, ह्याला 1 काय आहे तर कमी आहे. मग हा काय करणार, हा इकडे 1 देऊन टाकणार. म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनचं पूर्ण ट्रान्सफर झालेलं आहे. म्हणजे इथं त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार झालेला आहे, तर इथं कोव्हॅलंट, इथं आयोनिक बॉन्ड तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथं रॉमध्ये कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला. याच्यावरती पूर्ण लेक्चर होऊ शकतं, पण मी तुम्हाला इथे एकदम जरा फास्टमध्ये ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. तुम्हाला जर सायन्सची सिरीज चालू ठेवायची असेल किंवा जर तुमची इच्छा असेल की मी सायन्सची सिरीज घ्यावी, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण सायन्सचे लेक्चर यूट्यूबवरती चालू करूयात. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. काय होतं याच्यामध्ये, पूर्ण इलेक्ट्रॉनचं स्थानांतर होतं. जसं की काय केलं, सोडियमनी क्लोरीनला त्याच्याकडचा 1 एक्स्ट्रा होता हे ॲटम तो देऊन टाकला आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ठीक आहे. आता कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होते, इलेक्ट्रॉनची भागीदारी. आता इथं कसं झालं, इथं काय करते कम्प्लिटली देऊन टाकतं. तसं हे कम्प्लिटली देऊन टाकत नाही. हे काय करतं, शेअर करतं. म्हणजे ह्याचा जो आयटम आहे ते एकमेकांमध्ये काय करतात, तर ते शेअर करतात, देऊन टाकत नाही. जसं की H2O इथं दिसतंय तुम्हाला. आता बघा मेटॅलिकमध्ये काय होतं, मुक्त इलेक्ट्रॉन असतात, धन आयन आकर्षण करतात. ठीक आहे. आता इथं घटक, इथं आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे. याच्यावरती क्वेश्चन असतो तुम्हाला, ज्यावेळेस धातू आणि अधातू ठीक आहे एकत्र येतात त्यावेळेस कोणता बॉन्ड तयार होतो, आयोनिक बॉन्ड. ज्यावेळेस अधातू आणि अधातू म्हणजे नॉन मेटल प्लस नॉन मेटल एकत्र येतात त्यावेळेस कोणता बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि फक्त धातू प्लस धातू असतो किंवा धातू असतो फक्त, तेव्हा तुमचा मेटॅलिक बॉन्ड असतो तिथे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट काय असतो, खूप उच्च असतो. याच्यामध्ये कमी असतो आणि याच्यामध्ये उच्च असतो. इथे बघा हे काय असतात, आयोनिक बॉन्ड सुवाहक असतात. कधी द्रावणामध्ये. आता मीठ जर तुम्ही पाण्यामध्ये टाकले, NaCl म्हणजे काय, मीठच आहे. तुम्ही पाण्यामध्ये जर मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये करंट सोडला तर त्याच्यामधून काय होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात. म्हणजे तिथं इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. म्हणजे ते सुवाहक आहेत. हे काय असतात, तर बॅड कंडक्टर आहेत. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आणि ग्राफाईट त्याला काय आहे, तर अपवाद आहे. ठीक आहे. आणि मेटॅलिक बॉन्डमध्ये काय होतं, तर धनरूप आणि द्रावणामध्ये ते काय तर सुवाहक आहेत. उदाहरणं बघा, NaCl आहे, इकडे H2O किंवा CH4 आहे, मिथेन, इकडे कॉपर आणि लोखंड आहे. आय होप इथं तुम्हाला क्लिअर असेल. मी तुम्हाला इथं थोडक्यात गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, जेवढ्या सांगता येतील तेवढ्या. याच्यावरती डिटेल जर तुम्हाला लेक्चर हवं असेल तर लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तशी आपण सिरीज चालू करून देऊयात. ठीक आहे. चलो, आय होप इथे क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या झुएड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते. विच वन ऑफ द फॉलोइंग झुएड्स इन द निडारियन हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हर. आता हे निडारियन काय आहेत आपले, हे तर आपले फायलम. आता फायलम किती आहेत टोटल, आपले 10 आहेत. आणि टिनोफोरा जर एक पकडला, छोटा फायलम पकडला टिनोफोरा, तर त्याच्या 11 फायलम येतात. त्यातलं तुमचं काय तर निडारियाचं आणखी एक नाव काय तर सिलेंड्रेटा त्याला म्हणत असतो. ठीक आहे. सिलेंड्राचे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सिलेंड्रेटा म्हणजे निडारियाचे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. एक्झाम्पलवरती सुद्धा क्वेश्चन असतो. पण बघा इथं विचारलेलं काय, विच वन ऑफ द फॉलोइंग झुएड्स इन द निडारिया. आता निडारियामधल्या ज्या स्पीसीज आहेत, कोलोनियल स्पीसीज आहेत, त्याच्यामध्ये की नाही एक फिजिकल स्ट्रक्चर असतं. झुएड्स नावाचं फिजिकल स्ट्रक्चर असतं. कोणत्या तर निडारियन फायलममधल्या एक कोलोनियल स्पीसीजमध्ये हे फिजिकल स्ट्रक्चर असतं आणि त्याची वेगवेगळी कामं असतात. आणि ते काय असतात, त्यांच्या कामानुसार हे वेगवेगळे काय केलेले तर झुएड्सला नावं दिलेली आहेत. तर याच्यामधलं संरक्षण आच्छादन करायचं काम कोणाचं आहे, तर ते फायलोझॉइडचं आहे. ठीक आहे. इथे बघूयात आपण जे बाकीचे आहेत. आता इथे आपण जस्ट 1 मिनिट आपण हे इरेज करूयात, सॉरी. ठीक आहे. आता इथे जे 4 ऑप्शन आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा इथे डिटेलमध्ये बघून घेऊयात. जे फायलोझॉइड आहेत ते काय करतात, प्रोटेक्टिव्ह कव्हर म्हणजे संरक्षणात्मक आवरण हे त्यांचं काम आहे. म्हणजे प्रोटेक्टिव्ह कव्हर करण्याचं त्यांचं मुख्य काम आहे. वैशिष्ट्य काय, पाण्यासारखा आकार असतो, इतर जीवांना झाकून ठेवतात. आता डॅक्टिलोझॉइड्स म्हणजे सक्रिय संरक्षण आणि शिकार करण्याचं काम करतात. देशपेशी आणि म्हणजेच नॅमेटोसाइट्स असतात आणि त्यांना आवरण नसतं.
टेंटाक्युलोझॉइड्स म्हणजे संवेदनशीलता, त्यांच्यामध्ये सेन्सेसरी असते म्हणजे सेन्सेशन असतं त्यांच्यामध्ये, लांब स्पर्शांगासारखी त्यांची रचना असते. ट्रोपोझॉइड्सचं काय काम, काय पोषण आणि अन्नपचन करण्याचं, फिडिंगचं, वसाहतीला अन्न पुरवण्याचं काम ते करत असतात. ठीक आहे, चलो आता बघा कांगारू हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. 73वा प्रश्न आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे आणि त्याच्याबद्दल 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. कुठली स्टेटमेंट हे बरोबर आहेत तुम्हाला विचारलेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि टामास्नियाच्या कवतार प्रदेशामध्ये आढळतो. आता जेनेरिक स्टेटमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे ऑस्ट्रेलियाचा तो हो पण आहे, नॅशनल ॲनिमल पण आहे कांगारू हे, त्यामुळे माहिती आहे ते जनरल स्टेटमेंट आहे, करेक्टच पकडायचं. ठीक आहे, परत ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. आता ते आहेत की नाही, ठीक आहे, चलो 1 मिनिट आपण साईडला घेऊयात. पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान आणि घुंकवत असतात. आता जनरली तुम्ही एक कांगारूची इमेज तुमच्या समोर आणा आणि इमॅजिन करा. कांगारू नेहमी तुम्ही इमेजमध्ये बघितलं असेल तर पायांवरती 2 थांबलेले असतात आणि हात त्याच्याशी वर असतात. ठीक आहे, आता जर पायावरती त्याला थांबायचं असेल तर पाय कमकुवत, मागचे पाय कमकुवत असून चालतील का? नाही, तर ते त्या कशा असले पाहिजेत तर स्ट्रॉंग असले पाहिजेत. कांगारूमध्ये सुद्धा मागचे 2 पाय हे स्ट्रॉंग असतात आणि जे हातासारखे पुढचे 2 पाय असतात ते कमकुवत असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं येणार आहे, म्हणजे तुमचं तर डेफिनेटली नसणार आहे. ठीक आहे, मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्सुपियन्स असं म्हणतात. आपला याच्यावरती PYQ सुद्धा एक आहे आणि रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा, तर त्याला मार्सुपियन्स म्हणजे कांगारू हा मार्सुपियन्स वर्गामधला आहे, त्याला ज्यांना पिशवी असते त्यांना मार्सुपियन्स असं म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर येणार आहे. अ आणि ड तुम्हाला असलेला ऑप्शन कोणता आहे तर अ ब ड हा तुमचा ऑप्शन असणार आहे, म्हणजे ते स्थलीय आणि शाकाहारी सुद्धा आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथे उत्तर असणार आहे. अजून थोडंसं आपण डिटेलमध्ये इथे बघून घेऊयात. ठीक आहे, हे आपण इथे बघितलेलं आहे. आता मेटाथेरिया किंवा मार्सुपियल्स म्हणजे काय आपण बघूयात. आता मार्सुपियल्स म्हणजे काय असतात बघा, ह्या उपवर्गातील प्राणी पिल्लांचा जन्म अपूर्ण विकसित अवस्थेमध्ये देतात. म्हणजे ते पिल्लांना जन्म कसा देतात की त्यांची पूर्ण वाढच झालेली नसती. तुम्ही कांगारूचं छोटं पिल्लू कधी गुगल करून बघा, ते लिटरली बीन्स जे असतात ना तेवढ्या आकाराचं असतं आणि ते त्याच्या थैलीमध्ये असतं आणि जोपर्यंत त्याची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत त्याच्या पिशवीमध्येच असतं, म्हणजे त्या पिशवीमध्ये एवढंच ते दूध वगैरे पित असतं. ठीक आहे, त्या पाण्यांना मार्सुपियल्स म्हणतात, म्हणजे अपूर्ण अवस्थेमध्ये ते जन्माला घालतात, त्यांना आपण काय म्हणतो मेटाथेरिया किंवा मार्सुपियल्स म्हणतात. आता त्या सस्तन प्राण्यांचे 3 महत्त्वाचे गट आहेत, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. आपण युथेरियामध्ये येतो. ठीक आहे, प्रोटोथेरियामध्ये कोण येतं तर अंडी घालणारे सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी युजली अंडी घालत नाहीत, पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात. ठीक आहे, आपण त्यांना काय म्हणतो असतो विविपॅरस असतात, जे पिल्लांना डायरेक्टली जन्म देतात आणि जे अंडी घालतात त्यांना ओविपॅरस म्हणतो. आणि सस्तन प्राणी हे विविपॅरस असतात, ओविपॅरस नसतात. पण त्याला काही अपवाद आहेत, जसं की डकबिल, प्लॅटिपस आणि एकिडेना, हे कशामध्ये येतात प्रोटोथेरियामध्ये. आता मेटाथेरियामध्ये पिशवी असलेले प्राणी, कांगारू आणि ओपॅझम. आणि युथेरियामध्ये पूर्ण विकसित पिल्लांना जन्म देतो, जसं की मानव, गाय आणि उंदीर. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, घातक सबटर्शियन मलेरिया कशामुळे होतो. आता मलेरिया जो आजार आहे तो काय आहे, प्रोटोझोआ डिसीज आहे. प्रोटोझोआ डिसीज आहे, तो प्रोटोझोआमुळे काय होतं तर इतरांना बाधित होतो, म्हणजे इतरांना होतो तो. तर बघा, हे खाली जे तुम्हाला 4 प्रोटोझोआ दिलेले आहेत, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, फाल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम ओवेल आणि प्लाझ्मोडियम मलेरिया, हे 4ही जे प्रोटोझोआ आहेत ते कारणीभूत आहेत मलेरिया व्हायला. पण त्यांनी विचारलेलं आहे स्पेसिफिक काय तर सबटर्शियन मलेरिया कुठल्या ह्याच्यामध्ये होतं, कशामुळे होतं तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरममुळे होतो, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम. आणि सगळ्यात काय तर हा घातक प्रोटोझोआ आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो, हा सगळ्यात घातक आहे. आणि जो कॉमन आहे की सगळीकडे कुठल्या प्रोटोझोआमुळे होतं तर वायवॅक्स, कॉमन जर विचारला तर कोणता आहे वायवॅक्स. आणि इथं 4 आहेत त्याच्यामुळे सुद्धा होतो. इकडे आपण एक्स्ट्रा नॉलेज इथे माहिती बघून घेऊयात. ठीक आहे, आपण इथे हेच बघितलेलं आहे, हेच आपल्याला इथे दिलेलं आहे, आपण जे सांगितलेलं आहे तेच. आता 3rd लाईनमध्ये बघा, तर इथं काय आहे तर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया डासामुळे पसरतो हे पहिल्यांदा सिद्ध केलं होतं, त्यामुळे त्यांना 1902 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. कोण तर रोनाल्ड रॉस. आता क्विनिन हे काय तर आयुर्वेदिक औषध आहे मलेरियावरचं. कशापासून मिळवलं जातं तर सिंकोना झाडाच्या सालीपासून मिळवलं जातं. जागतिक मलेरिया दिवस जनरल नॉलेजचा पार्ट आहे, विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा 25 एप्रिल.
आता फाल्सिपेरमची वैशिष्ट्य काय, ते एकदम घातक आहे, त्याला मेंदूचा तापसुद्धा आपण म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, रक्तातील आरबीसी एकमेकांना चिकटून गाठी तयार होतात आणि मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतात. सगळ्यात घातक विचारलं तर फाल्सिपेरम, सगळ्यात कॉमन विचारलं तर तुमचा प्लाझ्मोडियम वायवॅक्स. हे 2 तुम्हाला लक्षात ठेवायचे. तसे 4 काय तर प्रोटोझोआ आहेत मलेरियाचे, ते 4ही लक्षात ठेवले तरी चालतील. ठीक आहे. बघा आता इथे क्वेश्चन ॲक्च्युली प्रिंट व्हायचा माझ्याकडून राहिलेला आहे, त्यामुळे मी माझ्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे माझी थोडी हँडरायटिंग बेअर करा. इथे एकच क्वेश्चन आहे असा, शेंगवर्गीय पिके म्हणजे लिग्युमिनस प्लांट हवेतील नत्राचा म्हणजेच नायट्रोजनचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर रायबोझियम, रायझोबियम हे कुठे आढळतात, तर लिग्युमिनियस प्लांट, जे की ज्या प्लांटच्या मुळाला शेंगा येतात अशा प्लांटच्या मुळांमध्ये हे तुम्हाला काय सापडतात, सूक्ष्मजीव सापडतात. कोणते, तर रायबोझियम काय करतात, तर हवेमधलं नायट्रोजन जे आहे तर त्याचं ते वापरण्यायोग्य हे करतात, हवेमधलं नायट्रोजन घेतात आणि त्याचं प्रॉपर वापरण्यायोग्य नायट्रोजनमध्ये कन्व्हर्जन करतात. म्हणजे फक्त हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. इथेच त्याचं तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनसाठी हे हवेतील वायू स्वरूपातील नायट्रोजन शोषून त्याचे रूपांतर वनस्पतींना उपयुक्त अशा संयुगात करतात. हे काम कोण करतात, तर रायझोबियम करतो. इतर पर्याय विषाणू, बुरशी आणि प्रोटोझोआ हे हवेतील नायट्रोजन थेट शोषून वनस्पतींना पुरवू शकत नाहीत. म्हणून हे 3 बाकीचे जे ऑप्शन आहेत ते चुकीचे आहेत आणि हे रायझोबियम हे बरोबर आहे. ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता बघा, भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो. आता म्हणजे हा एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावरती आयोगाने 1000 वेळा प्रश्न विचारला असेल. म्हणजे इतक्या वेळा प्रश्न विचारला आहे की म्हणजे लिटरली मुलांचा आता पाठ झालेला आहे. असे प्रश्न तुम्ही कधीच चुकवायचे नाहीत, कारण हे बाकीच्या सगळ्यांचे बरोबर येणार आहे. भुईमुगावरती टिक्का रोग कोणत्या कारकामुळे कोणत्या कारक जीवामुळे होतो, तर सार्कोस्पोरा पर्सेनेटा हे लक्षात ठेवायचं. सार्कोस्पोरा पर्सेनेटा ह्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेला आहे. भुईमुगावरती टिक्का रोग कशामुळे होतो. आता पॅक्सिनिया प्रजाती ह्याच्यामुळे काय होतो, तर ह्या प्रजातीमुळे तांबडा रोग किंवा त्याला रस्ट डिसीज असं म्हणतो आपण. तंबेरा जो रोग आहे तो कशावरती तुम्हाला भुईमुगावरती पण सापडतो, गव्हावरती पण सापडतो. गव्हावरती काळा तंबेरा रोग तुम्हाला सापडतो. ठीक आहे. त्याला परत त्याला काय म्हणतो आपण, तर पॅक्सिनिया त्याची स्पीसीज आहे. ठीक आहे. पॅक्सिनिया ग्रॅमनिस वगैरे म्हणतो आपण, जो गव्हावरती सापडतो त्याला. ठीक आहे. चलो, परत त्यानंतर आहे एस्परजिलिस प्रजाती. एस्परजिलिस प्रजातीमुळे काय होतं, तर ह्याच्यामुळे जे साठवलेलं धान्य वगैरे तर त्या ओलसर हवेमध्ये ते खराब होतं आणि त्याला एक बुरशी येते. त्याच्यामुळे ही प्रजाती तिथं वाढते आणि त्यामुळे त्याच्यावरती काय होतं, तर एक प्रकारचा रासायनिक द्रव्य, अत्यंत विषारी रासायनिक द्रव्य तयार होतं. ठीक आहे. आता जे उस्टिलागो प्रजाती आहे, म्हणजे उस्टिलागो स्पीसीज आहे, त्याच्यामुळे कोणता, तर स्मट डिसीज म्हणजे स्मट डिसीज म्हणजे कानी रोग तयार होतो. आता बघा, जो कॉर्नवरती मक्यावरती हे होतो त्याला काय म्हणतो आपण, कॉर्न स्मट म्हणतो. ठीक आहे. तसंच तो ऊसावरती पण होतो, उस्टिलागो सिस्टॅमिनिया असं तो ऊसावरती जो असतो त्याला ऊसावरच्या ह्याला म्हणतात. आणि जो तुमच्या कॉर्नवरती असतो त्याला आपण कॉर्न स्मट वगैरे म्हणत असतो. ठीक आहे. चलो, आता हे काय आहेत बघा, हे फंगल डिसीज. आता हा जो आहे, जो आपल्याला आता विचारला कोणता, तर टिक्का जो डिसीज आहे तो कशा प्रकारचा आहे, तर फंगल डिसीज आहे. फंगल डिसीज. आता इथे सगळे दिलेले आपले काय आहेत, तर फंगल डिसीजेस आहेत. ठीक आहे. तर आपल्याला हे कव्हर करायचे आहेत. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, आपण त्या पद्धतीने काय करूयात, तर जे प्लांटवरती जे सगळ्या प्रकारचे डिसीज आहेत, तर फंगल, बॅक्टेरियल वगैरे सगळे डिसीज आहेत ते आपण एकदाच कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. चलो, मग काय आहे, लाईट अर्ली ब्लाईट हा कशावरती फंगल डिसीज होतो, तर पोटॅटोवरती. आणि त्याचा कुठला फंगस आहे, तर फायटोप्थोरा इन्फेस्टान्स हा त्याचा एक काय आहे, फंगस आहे. अर्गोट डिसीज जो आहे तो राईवरती होतो. तर त्याचं काय आहे, तर कॅल्विसिप्स पर्पोरा हा त्याचं काय आहे, तर फंगस आहे. पावडरी मिल्ड्यू कशावरती विचारलेला प्रश्न आहे, तर वीटवरती होतो. काय आहे, तर इरिस्पी ग्रेमनिस ट्रिटिका हे जिथं येईल ते तुमचं वीटशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे तर आताच बघितलेलं आपण. सर्कोस्पोरा पर्सोनेटा आपण बघितलं. ग्राउंड नट्स म्हणजेच तुमच्या भुईमुगावरती आढळतो. आता ब्राऊन लीफ स्पॉट
तो कशा होते हेल्मिन्थोस्पोरियम ओरायझीवरती म्हणजेच राईसवरती हा फंगल डिसीज आढळतो. कोणता? ब्राऊन लीफ स्पॉट. हे तुम्हाला डिसीज जे आहेत ते तुम्हाला पाठ करायचे, याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे. मिराबिलिस जल्पा 4 o'clock वनस्पती डॅश डॅश कुळातले कुठल्या फॅमिलीमधले आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता 4 o'clock जरी तुम्हाला सायन्समध्ये काही नसेल माहिती तर ना शब्द फोडायचे. बघा आता 4 o'clock म्हणजे पहाटे. पहाटे काय असतो? अंधार असतो. ठीक आहे. आता ऑप्शन बघा, व्यवस्थित बघा. इथं काय? नॅक्टा. ठीक आहे, नॅक्टा. आता तुम्हाला जर नॉक्टर्नल प्राणी माहीत असतील की जे काय करतात तर रात्री शिकार करतात, रात्री जागे असतात, मग त्यांचा नॅक्टर आणि रात्र याच्याशी काहीतरी संबंध आहे ना. आणि तर 4 o'clockला ते उजडते, काय होतंय ते फुल फुलतंय म्हणून त्याला 4 o'clock म्हणलं जातं. मग त्याचं उत्तर कदाचित हे असू शकतं आणि ह्याचं उत्तर हेच आहे. अशा पद्धतीने सुद्धा थोडंसं लॉजिक लावत जा. सगळ्याच गोष्टी अभ्यासाने होतील असं नाही, थोडंफार लॉजिक लावायचं. ठीक आहे. आता हे मिराबिलिस जल्पा हे जे फ्लॉवर आहे ते असं दिसतं आणि हे काय होतं तर 4 वाजता काय होतं तर हे फुलतं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण आपल्या सामान्य भाषेमध्ये गुलबस असं म्हणतो. ठीक आहे. गुलबस आपण त्याला सामान्य भाषेमध्ये म्हणत असतो. ठीक आहे. गुलबस तसेच बोगनवेल हे काय आहेत तर प्रसिद्ध शोभेची वनस्पती देखील याच कुळातल्या आहेत. म्हणजे तुमचं इथं बघा इथले कुळ दिलेले आहेत. बाकीच्या ऑप्शनचे जे आहेत ते कुळ ज्या फॅमिली आहेत आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघूयात. ॲखेन्थेसी ही जी फॅमिली आहे ह्याच्यामध्ये कुठले कुठले येतात? अडुळसा आणि काळमेघ येतात. ठीक आहे. परत ॲमेरेथेन्सी मध्ये कुठले, ह्या फॅमिलीमध्ये कुठले कुठले येतात? माठ, राजगिरा, बीटरूट, पालक हे काय येतात तर ह्या फॅमिलीमध्ये येतात. सोलेनेसीमध्ये कुठलं कुठलं येतं? बटाटा, टोमॅटो, वांगे, मिरची आणि तंबाखू. परत नॅक्टाजिनेसीमध्ये काय काय? गुलबस आणि बोगनवेल. आपण इथं दोन्ही फोटोमध्ये तुम्हाला इथं दिसत आहे. यांना 4 o'clock का म्हणतात? कारण हे पहाटे 4 वाजता फुलतात. ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जर मागे तुम्हाला काही नॉईज थोडासा येत असेल तर थोडासा इग्नोर करा. ठीक आहे. खालीपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध. आता शब्दांवरती इथं भर द्यायचा आहे. नैसर्गिक औषध कोणते? आता नैसर्गिक औषध म्हणजे हे काय होते तुमच्या बॉडीमध्येच तयार होते. खालीपैकी रक्त गोठण्यास म्हणजे तुमचं ब्लड कॉग्युलंट, अँटीकॉग्युलंट कुठला आहे म्हणजे रक्त गोठून देत नाही आपल्या शरीरामध्ये. कधी तुम्ही विचार केलेला आहे का की तुमच्या बॉडीमधले जे रक्त आहे ते कधी गोठत का नाही? कारण तुमच्या बॉडीमध्ये बघा मास्ट सेल्समध्ये म्हणजे तुमच्या मास्ट पेशीमध्ये हिप्पॅरिन नावाचं एक काय होतं औषध तयार होतं आणि हिप्पॅरिन काय होतं तुमच्या पूर्ण जे ब्लड आहे ते तुम्हाला गोठवून देत नाही. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? हिप्पॅरिन काय? ब्लड अँटीकॉग्युलेंट म्हणजे शरीरातलं रक्त गोठवू देत नाहीत. आता याच्या उलट जर प्रश्न कधी विचारला, आता तुम्हाला जर जखम झाली, ठीक आहे, हिप्पॅरिन जर रक्त गोठवून देत नाही, तुम्हाला जखम झाली तर त्या जखमेतून रक्त बाहेर येते आणि हिप्पॅरिनमुळे रक्त गोठत नाहीये. पण तुम्ही कधी कधी बघितलं असेल जखम झाली आणि त्या ठिकाणी काय होतं रक्त गोठतं म्हणजे इथलं रक्त येणं थांबतं. तर ते कुठल्या व्हिटॅमिनमुळे होतं तर व्हिटॅमिन के मुळे ते रक्त गोठत असतात. ह्याचं तुम्हाला काय सांगायचं आहे? केमिकल नेम कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. केमिकल नेम, व्हिटॅमिन केचं केमिकल नेम काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. चलो आणखी डिटेलमध्ये थोडंसं बघूयात. आता हे आपण हिप्पॅरिनबद्दल सांगितलं. परत बघा सोडियम सायट्रेट हे काय तर रक्त गोठण्यास प्रतिबंध करतं. पण हे कसं आहे? कृत्रिम आहे. हे कुठं वापरलं जातं? हे रसायन ब्लड बँक किंवा प्रयोगशाळेमध्ये वापरलं जातं. सोडियम नायट्रेट आणि डिंक्याचा काही डायरेक्ट संबंध नाही. बाकी जे 2 ऑप्शन आहेत त्यांचा रक्त गोठण्याशी काही संबंध नाही. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आहे विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. आता एड्ससाठी कुठला व्हायरस कारणीभूत आहे बघा तर एड्ससाठी तुमचं इथे मानवी म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आपण इंग्लिशमध्येच इथे वाचू ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. पर चिकन पॉक्ससाठी कुठला आहे तर विजरेला जुस्टर व्हेरिसेला जुस्टर व्हायरस. ठीक आहे. परत तुमचं लिव्हर डॅमेज किंवा सिरोसिससाठी कोणतं आहे तर हिपॅटायटिस बी व्हायरस. आणि तुमचं बघा हिमेरोहेगिक फिवर तो कशासाठी आहे तर हिपॅटायटिस बी साठी. आणि हिपॅटायटिस जस्ट 1 मिनिट मी हे इरेज करते आणि आणखी एकदा परत सांगते. ठीक आहे. सॉरी. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट सर्दीमुळे थोड्याशा गोष्टी अवघड जात आहे. ठीक आहे. एड्समुळं काय होतं तुमचं ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस
चिकन पॉक्स साठी कुठला व्हायरस कारणीभूत आहे, तर वेरिसेला झुस्टर व्हायरस. लिव्हर डॅमेज आणि सिरोसिससाठी कोणता आहे, तर हेपेटायटिस बी. आणि तुमचा हिमोरहॅगिक फीवर जो आहे त्याच्यामुळे कुठल्या व्हायरसमुळे होतं, तर डेंग्यू व्हायरसमुळे होतो. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असणार आहे, 1चं 4, बीचं 3 आणि सीचं 2 आणि डीचं 1, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. बघा आता बाकीचे जे काही डिसीज आहेत आणि त्याचे जे व्हायरसेस आहेत ते आपण इथे बघून घेऊयात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंट आहे. बघा आता HIV जो आहे तो कुठल्या व्हायरसमुळे होतो, तर HIV हा HIV व्हायरसमुळं तुमचा होता. आपण मागं व्हायरस त्याचा बघितलेला होता. ठीक आहे, एड्स जो आहे तो HIV व्हायरसमुळे होतो. कांजण्या ज्या आहेत, कांजण्या कुठल्या व्हायरसमुळे होतात, वेरिसेला झुस्टरमुळे. तर आता बघा हे काय लिव्हर डॅमेज आहे, हे लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस कशामुळे होतं, तर हेपेटायटिस बी व्हायरसमुळं. आता डेंग्यू जो आहे तो डेंग्यू व्हायरसमुळे होतं. आता व्हायरोला, आता देवी जो आजार आहे तो व्हायरोलामुळं होतो. ठीक आहे, परत काय तो गोवर जो आहे, तो मिक्झो व्हायरसमुळे होतं. रुबेला जो आहे, रुबेलाच आपण जर्मन मिझल्स सुद्धा म्हणत असतो, मिक्झो व्हायरसमुळे होतं. आता बघा गालफुगी म्हणजे मम्स काय होतं, पॅरामायक्झो RNA व्हायरसमुळे होतात. तर बघा हे काय आहे, तर मिझल्स मम्स आणि रुबेला, याला MMR, याला काय तर MMR ट्रायव्हॅलंट वॅक्सिन सुद्धा आहे. मिझल्स, मम्स आणि रुबेला यांच्यासाठी ट्रायव्हॅलंट वॅक्सिन आहे, हे सुद्धा एक लक्षात ठेवा. पोलिओचा व्हायरस कोणता आहे, तर एंटेरो व्हायरस आहे. ठीक आहे, इन्फ्लुएन्झा असा कोणता आहे, तर ऑर्थो मिक्झो व्हायरेटी. रेबीजचा काय तर रॅबिडो व्हायरस आहे. ठीक आहे, कावीळसाठी हॅव व्हायरस आहे. स्वाईन फ्लूसाठी H1N1 आहे. निपाहसाठी निपा आहे. झिकासाठी झिका आहे आणि इबोलासाठी बोंबाली आहे. ठीक आहे, आणि ह्याचे जे काही प्रभाव आहेत किंवा त्यामुळे बाधित भाग आहे तो सुद्धा एकदा वाचून घ्या, कारण त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता असते, कारण कुठल्या पार्टला तो बाधित करतो हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ते तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे, इथे तुम्हाला मी ॲड करून दिले, तेवढं फक्त एकदा पॉज करा आणि वाचून घ्या. मी इथे सांगू शकते पण व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुम्हाला ते ऐकायला पण खूप कंटाळवाणं होऊन जाईल. ठीक आहे, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, तर मानवी रक्तामध्ये 55% इतका प्लाझ्मा असतो. हे डिरेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा आपल्या रक्ताचं कंपोजिशन कसं असतं, तर रक्तामध्ये 100% रक्तामध्ये तुमचं 55% प्लाझ्मा असतो आणि 45% तुमचं काय असतं, तर ब्लड सेल्स असतात. तुम्ही कोरोनाच्या टायमिंगला प्लाझ्मा डोनेशन अशा गोष्टी बऱ्याचशा ऐकल्या असतील. ठीक आहे, तर 55% काय असतं, म्हणजे तुमचं रक्त बघा, हे रक्त ज्यावेळेस तुम्ही नमुना देता त्यावेळेस तुमच्या रक्ताची इथं खाली एकदम डार्क भाग असतो, तो तुमचा रक्त असतो आणि वरती जे काय असतं तर तुमचा प्लाझ्मा असतो, तो किती असतं, 55% असतो. आता या प्लाझ्मामध्ये काय काय असतं, पाणी असतं, 90 ते 92% पाणी असतं. परत प्रथिने 7 ते 8% असतात. इतर घटक 1 ते 2% असतात. आता प्लाझ्माचं काम काय असतं, पोषक, संप्रेरके आणि टाकाऊ पदार्थांचे वहन करणे. आता रक्तपेशी ब्लड सेल्स जे आहेत त्या किती असतात, तर 45% असतात. त्याच्यामध्ये काय काय असतं, तुमचं RBC म्हणजे तांबड्या पेशी, WBC म्हणजे पांढऱ्या पेशी आणि बिंबिका म्हणजे प्लेटलेट्स. आता ह्यांचं काम काय असतं रक्तपेशींचं, तर ऑक्सिजनचं वहन करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती तयार करणं म्हणजे WBC तर रोगांशी लढत असतात आणि रक्त गोठवणे हे काम आहे. ठीक आहे, आपण इथं तुमचे जेवढे काही सायन्सचे आणि पॉलिटीचे क्वेश्चन आहेत ते कव्हर केलेले आहे. पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी आवर्जून पहा. आवडला असेल तर त्याच्यावरती तुम्ही मला तुमची प्रतिक्रिया कळवा. आपला पार्ट 2 इथे कव्हर झालेला आहे. पार्ट 2 तुम्हाला कसा आवडला हे सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुमच्या ज्या कमेंट्स असतात ते मला आणखी हार्डवर्क करायला मोटिवेट करतात. अशाच पद्धतीने आपण काय करणार आहे, तर पुढचा जो 2024चा पेपर आहे तो सुद्धा घेणार आहे. आणि तुम्हाला जर सायन्सची सुद्धा सिरीज चालू करायची असेल तर लेट मी नो इन द कमेंट बॉक्स की मॅम तुम्ही सायन्सची सिरीज चालू करा, मग तेव्हा आपण चालू करूयात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.